नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जरा ऐका व्यवस्थित. तुम्हाला काय सांगतो, खास करून राजसाहेबांच्या सैनिकांना आणि या सगळ्या लोकांना जरा व्यवस्थित काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही नक्की काय करताय ना, एकदा स्वतःच्या मनाला एकदा विचारा. मुळात म्हणजे एकतर तुम्हाला राजकारण समजते तर अति समजते, किंबहुना तुम्हाला राजकारण समजतच नाही. या मताचा मी आहे. कारण मी गेली अनेक वर्ष मनसेसारख्या पक्षासोबत काम केलंय. मी त्यांच्यासोबत राहिलोय. मी त्यांची विचारसरणी, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचे मुद्दे या सगळ्या गोष्टींवरती, त्यांची कार्यकारिणी, त्यांची संघटना, त्यांची तळागाळातली संघटना या सगळ्या गोष्टींवरती बराचसा अभ्यास केलाय. त्यामुळे मी आज हे सगळ्या गोष्टी सांगतोय. काय झालं माहितीये का? राज ठाकरेंनी जेव्हा हिंदुत्व सोडलं त्या दिवशी मी त्यांचा विचार सोडून दिला. कारण आम्ही हिंदुत्वासाठी काम करणारी माणसं आहोत. आम्हाला कुठली तडजोड नाही करायची या सगळ्या बाबींमध्ये. आमची निष्ठा हिंदुत्वाची आणि मग त्याला जी काम करतील त्याच्याविषयी त्याच्यासोबत जे काम करतील ना त्यांच्यासोबत आम्ही काम करणार. आम्ही त्यांचं गुणगान करणार. आता राज ठाकरेंच्या मागच्या सगळ्या पार्श्वभूमीकडे जाण्यात खरंच काही अर्थ नाही. म्हणजे 2014ला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला, बरोबर की नाही? त्याच्यानंतर परत त्यांनी मोदींचा विरोध केला, बरोबर की नाही? परत त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला, बरोबर की नाही? आता पुन्हा एकदा सगळं भाजप बिजपच्या विरोधात जाऊन भावासोबत हात मिळवणी करून पुन्हा एकदा मोदीचा विरोध आणि या सगळ्या लोकांचा विरोध या सगळ्या भूमिकांमध्ये. त्याच्यामुळे भूमिकांचं काय झालं, सगळी पडलं उलटफेर, सगळा इकडे तिकडे झाला. तरी पण ठीक आहे म्हटलं. जेव्हा भगवा झेंडा बदलला मनसे पक्षाचा, सगळा जुना झेंडा होता तो बदलला आणि त्याच्यानंतर जो काही नवीन झेंडा आणला, मला असं वाटतं नेस्कोमध्ये कार्यक्रम होता आणि आम्ही सगळे मी देखील कार्यक्रमाला त्या होतो. बरेच दिवसभर होतं ते सगळं अधिवेशन. माहिती नाही एका दिवसाचं, तुम्हाला अनेक लोकांना माहिती असेल. पण सकाळपासून अगदी मला वाटतं 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो आणि मग तो सगळ्या गोष्टी पाहिल्या, ती झेंडा बदलण्याची गोष्ट पाहिली. त्यावेळेला खरोखर कुठेतरी वाटलं की छान, उत्तम. आणि मला असं वाटतं नुकताच त्या दरम्यान किंवा त्याच्या आधी थोडंफार मी सोशल मीडियामध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि तिथपासून अजून प्रेरणा मिळाली की आता काहीतरी होणार, निश्चित होणार. आणि बाळासाहेब ठाकरे, तुम्ही माझ्या अनेक पोस्ट पाहिल्या असतील की मला बाळासाहेब ठाकरेंसारखा राज ठाकरेमध्ये ते सगळं दिसतंय हिंदुत्व. आणि त्या हिंदुत्वासाठी म्हटलं आपण आता बोललं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मी बोलू लागलो, निश्चित बोलू लागलो. नंतर हनुमान चालीसा आली, तुम्हाला माहिती असेल. म्हणजे मी त्या काळामध्ये मला देखील त्या पोलीस स्टेशनला टाकलं होतं. आम्हाला देखील, आम्ही नवी मुंबईमध्ये आंदोलन वगैरे सगळं करत होतो. त्यावेळेला आम्हाला देखील आपलं उचलून नेलं तिथं. ते म्हणले संध्याकाळी सोडू, तुम्हाला काय काळजी करू नका, प्रेशर आहे थोडासा सरकारचा त्याच्यामुळं. आणि गेलो आम्ही, आपलं बसलो दिवसभर तिथं बसलो होतो त्या पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यानंतर संध्याकाळी आपलं घरी आलो. मला भीती फक्त एकच, धाकधूक चायला काही केसबीस पडू नये तर काय व्हायचं. माझे वडील आहेत शिक्षक, त्यांना ही गोष्ट कळाली तर पहिलं मला सोलून काढतील. काय म्हणतील, तुला साले नको तसल्या उचापत्या. कारण शिक्षकी पेशा तुम्हाला माहिती असतो, आपलं जेवढ्याच तेवढं आपल्या सगळ्या गोष्टी बघायच्या. पण या सगळ्या गोष्टी मी केल्या. माझ्याकडे पद देखील होतं मनसे नावाच्या पक्षाचं. पण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा मी त्या पक्षाला ज्यासाठी जोडलोय म्हणून, मग तो मराठीचा, आता या ठिकाणी मराठीचा मुद्दा सोडून द्या, पहिला हिंदुत्वाचा मुद्दा. हिंदुत्व या मुद्द्यासाठी मी ज्या पक्षाला जोडलो गेलोय, तो जेव्हा पक्ष या सगळ्या गोष्टींपासून बाजूला निघून जाईल त्या दिवशी माझी भूमिका त्यांच्या मागून जाण्याची असेल का? निश्चित नाही. माझी भूमिका त्यांचा विरोधच करण्याची असेल. आणि फक्त मीच नाही, जेव्हा ही भूमिका बदलली तेव्हा फक्त मीच नाही, माझ्यासारख्या असंख्य लोकांनी, मनसे पक्षातल्या असंख्य लोकांनी पक्षाला रामराम ठोकला. मला आजही अनेक जण मेसेजेस वगैरे करतात जे माझ्या ओळखीचे आहेत, ज्यांच्यासोबत मी त्यावेळेला काम केलं होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न कुठंच येत नाही की मी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी करेन. मला उद्या, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने, मला भाजपने किंवा मला अजित पवारांच्या पक्षाने किंवा हिंदुत्वाविषयी बाजू घेणाऱ्या इतर कुठल्या पक्षाने किंवा संघटनेने जरी सांगितलं ना की तुला मी पद देतो, तू काम करायला ये, मी निश्चित जाईल. ज्या दिवशी तो पक्ष उलटेल, ज्या दिवशी तो पक्ष हिंदुत्वाच्या विरोधात जाईल, त्या पक्षाला त्या दिवशी रामराम असेल आपला. त्या दिवशी रामराम असेल. त्या विचारांच्या विरोधात नाही जाणार, आपण कधीच जाऊ शकत. आणि या सगळ्या गोष्टीचा विरोध म्हणून राज ठाकरेंचा मी विरोध करतोय. स्वतः राज ठाकरे अनेकदा बोललेत, म्हणजे त्यांच्या अनेक जण त्यांच्यावरती टीका करायचे, खालच्या भाषेमध्ये जाऊन टीका करायचे. त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलंय की मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या. मी एखादी गोष्ट तुम्हाला समजवतोय, सांगतोय, त्याच्यावरती तुम्हाला जे काही माझ्यावरती आरोप करायचे ते मुद्द्याने द्या, मुद्द्याने बोला. मीही तेच करतोय. मी कधीही राज साहेबांना खालच्या पातळीवरती जाऊन बोललो नाही. मी कधी मनसे पक्षाला खालच्या पातळीवरती जाऊन बोललो नाही ना. मराठी भाषेविषयी, मराठीचं तर सोडूनच द्या, तुम्हीच ते मराठीचं सांगूच नका. ते पाट्या बिट्या ह्या सगळ्या गोष्टी, हा विषयच नाही मराठीचा, हा मुद्दाच नाही मुळात. म्हणजे मराठी माणूस मागा असण्याचा तुम्हाला तुम्ही जरा व्यवस्थित विचार करा. मराठी माणूस का मागा आहे? मराठी माणूस मागा असण्याचं कारणच पहिला मराठी माणूस आहे, हे लक्षात ठेवा. आता त्या रणबीर कपूरने काहीतरी जमीन घेतली त्या आपल्या पुण्या मुळशी बेळशी या भागामध्ये. कोण विकणार होता बाबांनो रे? मराठी माणूस होता ना, बरोबर की नाही? मराठी माणूस होता. हा, बरेच मनसेचा नसेल तो, बरोबर की नाही? तो भाजपचा असेल त्याच्यामुळे त्याने विकली, बरोबर की नाही? किंवा शिंदे सेनेचा असेल किंवा इतर कुठल्या पक्षाचा असेल. काय झालंय माहितीये का तुम्हाला? एक गोष्ट सांगू का? मराठी माणूस हा कुठल्या काय राजकीय पक्षाचा किंवा अशा गोष्टींचा काही मुद्दा नाहीये. खरंच जर मराठी माणसाला मोठं करायचं असेल ना, तर आधी स्वतः मराठी माणसाला मोठं केलं पाहिजे. 25 वर्ष ही शिवसेना, उद्धव ठाकरे ही सगळी लोक होती हो. का मराठी माणूस फेकला गेला बाहेर? याचा एकदा फक्त विचार करा. एकदा का फेकला गेला बाहेर मराठी माणूस? कशामुळे नक्की फेकला गेला? ठाकरेंच्याच हातात होती ना मुंबई, का दुसऱ्या कोणाच्या हातात होती? नव्हती ना.
या सगळ्या गोष्टींचा जरा बारीक राजकीय विचार करा. मुळात म्हणजे मनसे पक्षाकडे संघटनात्मक काम नाहीये. संघटनात्मक जी काही ताकद लागते ना खालच्या पातळीवरती, ती अजिबात पक्षाकडे नाहीये. पक्षाचं काय झालं, फक्त राज ठाकरे आणि आजूबाजूला 4-5 जण, तेवढंच फक्त पक्ष आणि त्याच सगळ्या गोष्टींमध्ये. ही मग खालची सगळी तरुण पोरं जी कॉलेजमधून बाहेर येत आहेत, राजसाहेबांचं भाषण आवडलं, काय साहेब बोलले, काय साहेब असं झालं तसं झालं, ही तडफडणारी सगळी लोक, यांना काही माहित नसतं राजकारण, बूथ लेवलचं राजकारण माहित नसतं, नक्की काय करायचं, संघटनात्मक ताकद माहित नसते. आणि त्याच्यामुळं मग ही सगळी लोक कालांतरापर्यंत राहतात आणि त्याच्यानंतर पक्षातून बाहेर निघून जातात, डिटेन होऊन जातात, बाजूच्या दुसऱ्या संघटनात्मक सगळ्या गोष्टींमध्ये जोडले जातात. मनसे पक्षाची ही सायकल आहे 2006 पासूनची आज तागायत. आणि या सगळ्या गोष्टींवरती मी गेले 7 ते 7 वर्ष अभ्यास करतोय आणि या सगळ्या गोष्टी पाहतोय आणि समजून घेतोय. मी वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओतून सांगतोय की मनसे पक्ष हा हरण्याचं कारण स्वतः मनसे पक्ष आहे, त्याचे कार्यकर्ते आहेत, अतिउतावळे कार्यकर्ते आहेत आणि तेच या पक्षाला सगळ्यात खाली 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 घेऊन येतात. आता तुम्हाला धक्का बसेल ऐकून, पण हो, आता आम्हाला शिव्या बिव्या घालणार, याला मारा, या भडव्याला मारून टाका, याला हेच मारामारी शिवाय त्याला काही दुसरं आहे की नाही? किती किती मारामारी करायची, म्हणजे प्रत्येक गोष्टीत कानाखाली पेटव, हे कर ते कर. अरे तुम्ही स्वतःच्या पक्षाचा दुसऱ्यांच्या मनामध्ये एक दुस्वास निर्माण करताय. तुम्हाला काय असं वाटतं माहितीये का की लातो के भूत बातों से मानते ही नाही, त्याला लातच पाहिजे. तुम्ही लाथेपासूनच सुरुवात करताय, बात तर करतच नाही आहात. तुम्ही मनसे पक्षाचे काही लोक घ्या आणि त्यांचा एक विचार करा की हे नेते आतापर्यंत या पक्षामध्ये का राहिलेत, कशामुळे हे सर्व्हाइव्ह करतायत, काय नक्की हे करतायत, या सगळ्या गोष्टीचा थोडासा अभ्यास करा. तर मी काय खोलवर तुम्हाला सांगत नाहीये या सगळ्या गोष्टी. मारामाऱ्या आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे सोल्युशन नाहीये, निश्चित नाहीये. राजकारणामध्ये काही गोष्टी सहन करण्याची ताकद पाहिजे, काही गोष्टी कशा हँडल करायच्या, कशा हाताळायच्या, या सगळ्या गोष्टींची ताकद पाहिजे. त्याशिवाय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण काय झालं माहितीये का, मनसेची एक लोक खिल्ली उडवतात. आता तुम्ही पाहिलं नसेल, पण मी काम केलंय, मला माहितीये. मनसेची खिल्ली उडवली जाते, काय ही पोरं उगाच बावळट, बेरोजगार, यांच्यासोबत फक्त तोडफोड करत बस, खळखट्याच्या नावाखाली फक्त राडे करत राहा, असल्या बाहेर प्रतिमा आहे मनसे पक्षाची. हे जे तुम्ही दाखवता ना की मनसे पक्ष म्हणजे मराठीचा सगळ्या गोष्टी करणारा, हे क्वचित लोक ते ऍक्सेप्ट करतात, बाकी लोक कोणी ऍक्सेप्ट करत नाहीत. ही रियालिटी आहे. का माहितीये का, खालच्या संघटनेला खालच्या तळावरची म्हणतोय मी, जोडलेली लोक. जरा नीट विचार करा बारकाईने. तुम्हाला नसेल ना समजत, ते तुमच्या जे मोठे नेते आहेत, कोणी शहर प्रमुख असतील किंवा या सगळ्या लोकांना विचारा. आज किती मनसेच्या महाराष्ट्र राज्यातली किती लोक आज ऍक्टिव्हपणे काम करतात, नाही असं नाही, निश्चित चांगली अनेक ठिकाणी बऱ्यापैकी चांगलं काम चालू आहे, पण त्यांना तो सपोर्ट मिळत नाही खालच्या संघटनांचा. तुम्हाला माहितीये, भाजप असेल किंवा ही हिंदुत्ववादी संघटना असेल किंवा काँग्रेस सारख्या पक्षाच्या डाव्या विचारसरणांच्या संघटना असतील, हे नुसतं काय यांच्या पक्षाच्या शाखा आणि संघटना हेच नसतात. आज भाजप असेल तर त्यांच्या बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल, शिवप्रतिष्ठान असेल, या सगळ्या संघटना खाली काम करतात. काँग्रेस असेल तर त्या तिकडच्या बाजूच्या ज्या डाव्यांच्या संघटना आहेत, वेगवेगळ्या कम्युनिस्ट सगळे जे असतात बाकीचे, त्या संघटना खालच्या पद्धतीला काम करतात. अशा पद्धतीने हे सगळं सायकल चालवलं जातं. मुळात म्हणजे राज ठाकरेंनी बदललेली भूमिका सतत म्हणजे, आता मला एक गोष्ट सांगा, 2019ला शिव्या घाल घातल्या, आता त्यांना बिनशर्त पाठिंबा द्यायची काय गरज होती? बरं द्यायचा आहे तर द्या पाठिंबा, निदान एखाद दुसरा खासदार तरी घ्यायचा. बरं ते नाही, विधानसभेला थोड्याफार काहीतरी जागा तरी घ्यायच्या. थोडंसं कुठेतरी आपल्याला कमी बापाचं व्हावं लागेल, कुठेतरी आपल्याला मागे सरकावं लागेल. नाही, पुन्हा एकदा मी एकटा लढेल, एकटा लढलं तर लढलं. त्याच्यानंतर आता BMCला तर भावासोबत टाळी दिली, आणि भाव काय करतायत तर ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही. काँग्रेस म्हणजे अख्ख्या बाळासाहेबांच्या हयातीचं वाटोळच करून टाकलं. आता त्यांच्या मांडीला तुम्ही मांडी लावून बसताय. म्हणजे ज्या भावामुळं, ज्या संजय राऊतमुळं तुम्ही शिवसेना सोडली, आज 17 वर्षानंतर तुम्ही त्यांच्या सोबत जाताय, याच्यामध्ये नीतिमत्ता कुठे राहिली? साधा विचार करा, एक साधा विचार करा तुम्ही. बरं ठीक आहे, तेही ठीक आहे, तेही गोष्ट काय मी हे करत नाहीये, पण आज राज ठाकरेंचं संघटनात्मक कौशल्य आणि ते काम करणं, जर एकनाथ शिंदे सारखा माणूस, जर शरद पवारांसारखा माणूस जर विधान भवनामध्ये जात असतील, इकडे तिकडे फिरत असतील, या वयामध्ये एकनाथ शिंदे तर भिंगरी लावल्यासारखे फिरतायत, फडणवीस घ्या, बाकी सगळे नेते घ्या, काँग्रेसमधले काही विशिष्ट नेते घ्या, ही लोक सतत जर महाराष्ट्रातल्या लोकांशी जर कनेक्ट होत असतील, राज ठाकरे कुठे दिसेनाचे, म्हणजे दिसत नाहीत. इलेक्शनला गेले तेवढ्यापुरतं. उद्धव ठाकरेंची पण परिस्थिती त्याच पद्धतीची काहीशी, पण ते जरा राज ठाकरेंपेक्षा थोडेसे बेटर वाटतात, कारण त्या अनेक काही ठिकाणी असतात, नाही असं नाही, पण काही ठिकाणी ते निश्चित असतात. पण कुठेतरी संघटनात्मक ताकद वाढवावी लागेल. जर राज ठाकरेंना काहीतरी किमया करायची आहे, निश्चित ती किमया होईल, पण त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला एक पाऊल मागे यावं लागेल. राज ठाकरेंना हे हिंदुत्वाच्या वाटेवरतीच यावं लागेल. जिंकायचं असेल तर या देशामध्ये, मी तुम्हाला आज सांगतो, तुम्ही जे भाषिक आणि प्रांतिक सगळ्या गोष्टी करताय ना, ते का आपण साऊथला नाही आहोत, ते लोक फार कट्टर आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठीवरती, फक्त मराठी भाषेवरती माझी जबान आहे झालं की निवडणूक फक्त लढवून दाखवावी आणि ती यशस्वी, म्हणजे मुख्यमंत्री होऊन दाखवा, जसा तो खालचा थलपती झाला तो विजय, तसं फक्त करून दाखवा. नाही होणार, कारण महाराष्ट्र हे तसं राज्यच नाहीये. खालची जी राज्य आहेत ना, ती बऱ्यापैकी सेक्युलर विचारधारेची राज्य आहेत. महाराष्ट्र तशा पद्धतीचं राज्य नाहीये. महाराष्ट्रामध्ये जेवढी सेक्युलर विचारधारा आहे, तेवढीच उजव्या पद्धतीची, मोठ्या उग्र पद्धतीची विचारधारा आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे आहोत लोक, आपल्यामध्ये लढवय्या, आणि ते सगळी उग्र धारा आपल्यामध्ये पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे इथे भाषिक आणि या सगळ्या गोष्टी नाही होणार आहेत.
मग तसं असतं तर राज ठाकरेंपेक्षा मोठं काम बाळासाहेबांनी केलं होतं. मग बाळासाहेबांना का नाही सत्ता त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली? आणि राहिला मुद्दा या परप्रांतीयांचा विरोध करता करता त्या मुसलमानांना डोक्यावर नका घेऊ. ते उद्या किती कधी त्रासदायक होतील ना, ते तुम्हाला समजणार नाही. एवढं फक्त लक्षात असू द्या. राज ठाकरेंनी या गोष्टी माझी ही गोष्ट तरी राजसाहेबांपर्यंत पोहोचवा, निश्चित पोहोचवा. अजूनही वेळ गेली नाहीये, अजूनही वेळ गेली नाहीये. उद्धव ठाकरे स्वतः बुडतील ते बुडतील आणि तुम्हाला देखील सोबत घेऊन बुडणार आहे. तेवढं फक्त लक्षात असू द्या. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांच्या काळामध्ये हा माझा बाईट आहे ना, हा एवढा काढून ठेवा. हा एवढा काढून ठेवा, तेव्हा तुम्हाला समजेल मी आज काय तुम्हाला सांगतोय. अजूनही 3-1 वर्ष आहेत निवडणुकीला, इलेक्शनला. राज ठाकरेंनी योग्य मार्गावरती यावं. थोडा त्रास होईल, निश्चित होईल. आणि आजूबाजूची ज्यांना राजकीय परिपक्वताच नाहीये अशी जरा लोक बाजूला करावीत. एखादा चाणाक्ष माणूस ठेवावा सोबत जवळ, की जो आपल्याला राजकारणाची योग्य दिशा सांगेल, नक्की काय करायचं आणि कसं करायचं. आणि हे जे असल्या धमक्या आणि ह्या गोष्टी करू नका बाबांना. असल्या गोष्टी करू नका. तुम्ही प्रत्येकाला जर अशा फालतूगिरी करत बसलात ना, तुमची बुद्धिमत्ता आणि तुमची सगळी घाण याच्यातून बाहेर निघते आणि तो माणूस अजून तुमच्या विरोधामध्ये बोलायला तयार होतो. मी आज या सगळ्या गोष्टी सांगतोय, मला असं वाटतंय कारण मी या पक्षाशी फार अत्यंत जवळनं जोडलेला आहे. मी राज ठाकरे या व्यक्तिशः जोडलेला माणूस आहे. मला ते व्यक्तिशः आवडतात, उत्तम नेता आहे. पण या अशा काही गोष्टी चुकतात आणि अशा गोष्टी करतात, त्याच्यामुळं किंबहुना त्यांच्या या सगळ्या इकडून तिकडून करण्याच्या भूमिकेमुळे लोक त्यांना नाकारतात आणि हे खरोखर सत्य आहे, खरोखर सत्य आहे. राज ठाकरेंची क्षमता, कारण बघा एक गोष्ट लक्षात घ्या, 60ला पोहोचले असतील, 59, 60, 58च्या मला असं वाटतं वयाचे असू शकतात ते. आता किती वर्ष राहिलेत? अजून 15 वर्ष. 15 वर्षामध्ये राज ठाकरे मुख्यमंत्री होतील का? झाले पाहिजेत, निश्चित झाले पाहिजेत मुख्यमंत्री. पण ते कधी होतील? जर ते योग्य मार्गाला येतील तर, योग्य एफर्ट्स लावून योग्य ठिकाणचं राजकारण करतील तर. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. बाकी आता तुम्ही तर मला असं वाटतंय खूप खूप मोठे अनुभवी सगळे राजकारणी आहात, तुम्हाला राजकारणातलं फार काहीतरी कळतंय. त्याच्यामुळं मी माझं एक आपलं छोटंसं एक मत माझं घ्या या मराठी माणसाचं. तुम्हाला असं वाटतंय बीजेपीचा माणूस हा नाही, मी मराठीचा माणूस आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त कडवट मराठी. मला माहित असतं काय करायचं असेल ते. मी माझ्या घरातलं 10 रुपयाचं मीठ जरी आणायचं असेल ना, तरी मी 4 पावलं पुढे जातो आणि मी मराठी माणसाच्या दुकानात मीठ घेऊन येतो. तुम्हाला खोटं वाटतंय? या माझ्यासोबत कधीतरी, तुम्हाला दाखवतो मी कुठं काय काय करतो. आणि जिथं काहीच पर्याय नसेल तिथं मग आपला एखादा हिंदू बघून घ्यायचं. पण आधी मराठी, नंतर हिंदू, मग तो कोणी असेल, भैया मारवाडी बिरवाडी कोणी असेल, पण आधी मराठी माणसाकडे जायचं. किंवा इतर कोणतेही जरी काम असेल ना बाहेरचं सगळ्या गोष्टींचं, तरी मराठी माणसांकडेच आम्ही जातो आणि आमचा पैसाचार मराठी माणसांनाच देतो. आज तुम्हाला माहिती असेल नवीन महाबळेश्वर हा सगळ्या पट्ट्यामध्ये जमीन विकायचं काम चाललं. मी त्या भागातला आहे. मग तिथल्या भागातल्या लोकांना जाऊन विचारा, मी काय सांगतो त्यांना, तुम्हाला जमीन विकायची कोणालाही विका, पण मराठी माणूसच असू द्या, हे सांगणारा मी आहे तिथला सांगणारा स्थानिक. त्यामुळे तुम्ही मराठीने या सगळ्या गोष्टी मला सांगू नका काय करायचे त्या. मराठी माणूस तेव्हाच बदलेल जेव्हा मराठी माणूस मराठी माणसाचं हित पाहिल ना. गुजराती माणूस बघा ना, अरे एखादा गुजराती माणूस, आपला गुजराती माणूस कसा पुढे जाईल याकडे जास्त लक्ष असतं. तसं आपल्यामध्ये नाहीये. आपलं राजकारण काय? पाट्या फोडा, मराठी बोलता येत नाही कानाखाली पेटवा. याच्या व्यतिरिक्त आपण करतोयच काय? मला सांगा, तुम्ही करताय काय याच्या व्यतिरिक्त? याच्या व्यतिरिक्त आपल्याला हित पाहिलं पाहिजे, की मी माझे 4 रुपये कमवतोय आणि ते कमवलेले 4 रुपये मी या मराठी माणसाच्याकडून खरेदी करतोय किंवा त्याच्या खिशामध्ये ते घालवतोय. ही जेव्हा भूमिका आपल्यामध्ये येईल ना, त्या दिवशी आपण मोठे होऊ, त्या दिवशी आपला मराठी समाज म्हणून आपण मोठे होऊ. असो, त्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा. माझं फक्त एक सांगणं, राज ठाकरेंनी युटर्न घ्यावा, हिंदुत्वाच्या वाटेला यावं. थोडासा त्रास आहे, काय करायचं काय नाही करायचं ते मी निश्चित पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेन. फक्त त्यांना येऊ द्या आणि बाकी असल्या फालतू गोष्टी करत नका जाऊ. धमक्या हे काय शिवाय असले, हे याच्यातून संस्कार दिसतात हो तुमचे. मनसेसारखा सुशिक्षित पक्ष, म्हणजे स्वतः साहेब एवढे सुशिक्षित आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही खाली काय करता? या असल्या फालतू गोष्टी. तुमचं झालंय काय? आता मलाही माहिती आहे, जरा जोशात असतात, नवीन राजकारणात जोडलेले, हे पेजेस खोललेले, शिव्या खाला याच्या आईचा कसा काय बोलतो हा, माझ्या विरोधात बोलतो, साला बीजेपीला साथ कशी काय देतो, असं ते जरा थांबा. अजून तुम्हाला राजकारण नाही समजत आहे. तुमचं जे काय आता तुम्ही ज्या याच्यातून चाललाय ना फेजमधून, त्या फेजमधून मी आलोय. अगदी उर्मटपणा, अंगामध्ये असं सळसळतं रक्त, शिव्या खाला काही बोला, गोष्टीतून मीही आलोय. याच्यामधून काही साध्य होत नाही. तुम्ही हुशार आहात, चांगले आहात, चांगलं काम करा, चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवा. प्रेमानं जग जिंकता येतं, निश्चित जिंकता येतं. एखाद्याला नाही मराठी बोलतायत, त्याला व्यवस्थित समजवा, त्याला तुमच्या शाखेमध्ये येण्याची सवय लावा. आम्ही तुमच्या मराठी क्लास घेऊ, तुला आम्ही व्यवस्थित शिकवू, त्यांना सपोर्ट करा. बघा, तुम्ही अशा लोकांना सपोर्ट करायला हळूहळू चालू करा. निश्चित ही लोक तुम्हाला सगळ्या दुस्वासाने या सगळ्या गोष्टीपासून बाजूला होतील आणि कुठेतरी मनसे नावाचा पक्ष संघटनात्मक ताकदीने मोठा होईल. संघटनात्मक ताकद म्हणजे काय? की प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, आज जशी शिवसेना बाळासाहेबांनी शाखेच्या पुढे गटनेता खाली अगदी घरातल्या चुलीपर्यंत पोहोचवली होती ना, तशी पोहोचवायची असेल तर माणसाच्या काळजाला हात घालता आला पाहिजे. भारत देश हा भावनिकतेच्या राजकारणावर जिंकतो, एवढं फक्त लक्षात असू द्या. बाकी तुम्हाला काय क्लास बीस घ्यायचे असेल तर येत जा माझ्याकडे, मी तुम्हाला शिकवत जाईन.